हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण अतिशय झटपट तयार होणारी अशी उपवासाची एक रेसिपी बघणार आहोत. तर ही रेसिपी बनवण्यासाठी अतिशय साधी व सोपी आहे. तसेच ही रेसिपी इझिली कोणीही घरच्या घरी अतिशय कमी वेळात बनवू शकते. तर इथे आपण त्यासाठी घेणार आहोत भगर. तर ही रेसिपी अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते. तर आपल्याला भगर 5 ते 6 तास अतिशय चांगल्या प्रकारे भिजवून व धुवून घ्यायचे आहे. भगर धुतल्यानंतर आपण त्यातले पाणी अतिशय चांगल्या प्रकारे सर्व पाणी आपल्याला त्यातून काढून घ्यायचे आहे व आपल्याला ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. आता आपण भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ती मिक्सरला फिरवून घेऊयात. तर अगदी कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे. आपल्याला भगर अतिशय बारीक दळायची नाही आहे, तर त्यात थोडंसं रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे, जेणेकरून आपले आप्पे चांगले जाळीदार होतील व खायलाही चवदार लागतील. अशा प्रकारे बॅटर पाहिजे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या व जिरं हे वाटून घेणार आहोत. हे तुम्ही कट करूनही टाकू शकता, पण मग वाटल्याने त्याला चांगला फ्लेवर येतो. हे बघा. आता आपण त्यामध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठ घालणार आहोत. हे साबुदाण्याचं पीठ मी भाजून मिक्सरला फिरवून नंतर चाळून घेतलेलं आहे. तर याच्याने आपलं बॅटर थोडंसं थिक होईल. आता आपण त्यामध्ये जिरं आणि हिरवी मिरचीचं वाटण घालून घेऊयात व त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. आता हे मिश्रण अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आपण त्यामध्ये थोडेसे जिरे सुद्धा घालणार आहोत. हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण त्यामध्ये किसलेले 2 कच्चे बटाटे घालणार आहोत. तुम्ही उकडलेला बटाटा सुद्धा टाकू शकता. आपण हे यात घालून घेऊयात व हे सुद्धा आता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत अर्धा लिंबाचा रस. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाका, नाहीतर नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत फ्रेश अशी कोथिंबीर व आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण गॅस ऑन करून त्यावर आपलं आप्पे पात्र ठेवून घेऊयात. आता आपण आपल्या बॅटरमध्ये थोडा इनो घालून घेणार आहोत, जेणेकरून आपले आप्पे अतिशय मऊ व फ्लफी असे होतील व खायला अतिशय चवदार असे लागतील. आता त्यावर थोडंसं पाणी घालून आपण त्याला व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आता आपल्याला आप्पे पात्रामध्ये तेल घालून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले आप्पे खाली चिकटणार नाहीत. तेल घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपलं थोडं बॅटर घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला थोडं करून सर्व भांड्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आप्पे बनवल्यास तुम्हालाही खूप आवडतील व उपवासासाठी अतिशय चांगली अशी ही एक रेसिपी आहे. आता सर्व बॅटर घालून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर याला शिजवून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला याला पलटवून परत 3 ते 4 मिनिटं ठेवायचे आहे, म्हणजे दोन्ही बाजूने आपले आप्पे अतिशय चांगल्या प्रकारे भाजले जातील. अशा पद्धतीने आपण सगळे आप्पे आपले पलटवून घेऊयात. आता परत झाकण ठेवून आपण याला 3 ते 4 मिनिट शिजू देऊ. 3 ते 4 मिनिटांनंतर हे बघा, आपले आप्पे दोन्ही बाजूने खरपूस रंगाचे शिजले गेलेले आहेत.
अशाच पद्धतीने आपण आपले बाकी आप्पे सुद्धा बनवून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे आप्पे एकदा नक्की ट्राय करून बघा व ते कसे झाले हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. घरातील लहान मुलांना तर अतिशय आवडतात असे नवीन काही पदार्थ केल्यावर. हे बघा, आपले बाकी आप्पे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे बनवून तयार आहेत. आता आपले सर्व आप्पे बनवून रेडी आहेत. हे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता. खाण्यासाठी अतिशय चविष्ट असे लागतात. चला तर मग भेटूया पुढे नवीन अशा एका रेसिपी सोबत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.